चरण यांनी 2 धावांनी आपलं स्वतःचं आणि संघाचं खातं उघडलंय। एकूण 5 षटकांचा सामना असेल। संदेश पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय। वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला षटक। दुसरा चेंडू ऑन साइडला, चेंडूला इनफिल्डच्या आत अडवला जातोय। खराब फेकी, तत्पूर्वी 1 धाव घेण्यामध्ये समाधान व्यक्त करतोय फलंदाज चरण। चरण एकूण 3 धावांवर खेळतोय। पहिला षटक प्रगतीपथावर। पहिल्या षटकातील जवळजवळ 2 चेंडू हाताळतोय संदेश हा गोलंदाज। 2 चेंडूमध्ये 3 धावा खर्च करतोय। आता मात्र स्ट्राईकला फलंदाज हर्षद प्रथमच येतोय। थोडीशी क्षेत्ररक्षणाची निहाळी करताना आपण पाहतोय या फलंदाजाला। 5 षटकांचा सामना, 30 चेंडूचा कोटा असेल वीर तानाजी दापोडे या संघाकडे। पुढचा चेंडू ऑन साइडला, चेंडूला लफ करतोय आणि पहिला षटकार या सामन्यातील। हर्षद षटकाराने आपला स्वतःचं खातं उघडतोय। संघाच्या धावा 9। पुढचा चेंडू ऑन साइडला, बॅक टू बॅक दुसरा उत्तुंग षटकार हर्षद याच्या बॅट्स मधून निघालेला। नक्कीच महागडा षटकार ठरतोय संदेश गोलंदाजाचं। एकूण 15 धावा या षटकामध्ये खर्च करतोय। ऑन हॅट्रिक, षटकारांची तिगडी साध्य करण्याची संधी प्राप्त होतोय ती हर्षद या फलंदाजाला। 4 चेंडू आणि 15 धावा। नक्कीच दर्जेदार फलंदाजीला प्रत्यय देतोय हर्षद हा फलंदाज। 2 चेंडूमध्ये एकूण 12 धावांचं योगदान देतोय। 4 चेंडू हाताळतोय संदेश आणि 15 धावा खर्च करतोय। पहिला पॉवर प्लेचा षटक आहे। फलंदाजी करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि उपयुक्त असा षटक आणि त्या षटकामध्ये नक्कीच समाचार घेतलाय गोलंदाज संदेशाचा। अजूनही उर्वरित या षटकातील चेंडू शिल्लक आहेत ते 2। नॉन स्ट्राईक एंडला चरण जो एकूण 3 धावांवर खेळतोय। स्ट्राईक एंडला हर्षद ऑन हॅट्रिक, पायाच्या षटकांची तिगडी साध्य करेल हा फलंदाज संदेश। कशा पद्धतीने हा 5वा चेंडू हाताळलेला गोलंदाजाला। ओव्हरपिच डिलिव्हरी होती, चेंडूची लिडिंग एज साठी चेंडू जातोय सीमरेषेकडे। चेंडू अडवला जातोय की नाही पाहायचा आहे। तत्पूर्वी चेंडू अडवला जातोय। 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज हर्षद। 22 पंचांचा अधिकृत इशारा येतोय, सूचना करतात पंच 22 आहे। अतिरिक्त धाव का होईना, धाव येणं महत्वाचं आहे आणि या 2 धावांनी संघाच्या धावा होत आहेत त्या 17 धावा। क्रिकेटमध्ये अशुभ अंक 17। शेवटचा चेंडू असेल या षटकातील संदेशाच्या गोलंदाज मार्गातील मार्गस्थ होतोय। शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी फलंदाज हर्षद याच्यासाठी। ऑफसाइडला कट करण्याचा प्रयत्न होता, फलंदाजाचा बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही। पहिल्या षटकाची सांगता संपते इथे। पहिल्या षटकामध्ये संदेश याने एकूण 17 धावा खर्च केल्यात। हर्षद 4 चेंडू 12 धावा। चरण 2 चेंडूमध्ये 3 धावांचं योगदान देतोय। पहिला पॉवर प्लेचा षटक संपतोय आणि या षटकामध्ये बिनगडी बाद 17 धावा। षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी जबाबदारी स्वीकारतोय गोलंदाज। कुणाल षटक क्रमांक 2 जबाबदारी स्वीकारतोय। अजून एक पॉवर प्ले शिल्लक आहे। आता या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षण आपण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षण होते 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला हर्षद आणि त्याला योग्य साथ देतोय तो चरण फलंदाज।
तोच चरण. आता स्ट्राईक हँडला ऑन साईडच्या ओपीएच डिलिव्हरी चेंडू इनफिल्डच्या वरून ऑन द राईस खेळला जातोय आणि चेंडू सीमरेषेच्या बाहेर. अप्रतिम चौकार. अच्छा तो 4 धावांनी धावसंख्या पुढे वेगाने सरकली जाते. 21 धावा बिनघडी बाद. सुंदर पायाभरणीला आकारणी देतोय दोन्ही फलंदाज. कुणाल पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. ऑफसाईडला पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. उर्वरित काम यष्टीरक्षक योगेश पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू हाताळतोय कुणाल या षटकातील. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये संदेश आणि महागडे षटक हाताळलं होतं. 17 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च करताना गडी बाद करण्यामध्ये तो असफल ठरला होता. त्यानंतर कुणाल दुसरा षटक हाताळण्यासाठी मार्गस्थ. पहिल्याच चेंडूवर एक चौकार खणखणीत खेचतोय. चरण हा फलंदाज जो वैयक्तिक खेळतोय 7 धावांवर. तर हर्षद 2 षटकाराच्या साहाय्याने 4 चेंडूमध्ये 12 धावांचं योगदान देतोय. 8 चेंडूचा खेळ संपतोय. संघाच्या एकूण धावा आहेत त्या 21 बिनगडी बाद. पुढचा चेंडू ऑन साईडला पायाचा 1 बाउन्स चेंडू सीमरेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये हा चौकार येतोय. 2 चौकार या षटकामध्ये. बॅक टू बॅक दुसरा जवळजवळ चौकार खेचतोय चरण हा फलंदाज. 8 धावा या षटकामध्ये खर्च करतोय. मात्र कुठलाच गोलंदाज फलंदाज बाद करण्यामध्ये सफल ठरत नाही. तशी संधी देखील प्राप्त होत नाही MCC स्पोर्ट्स कासारवडोली या संघाला. अजून या षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 9 चेंडूचा खेळ संपतोय. एकूण 25 धावा. कुणाल पुढे येऊन चेंडूला खेळतोय. इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय. कव्हर क्षेत्रामध्ये 1 बाउन्स चेंडू अडवला जातोय. त्यात दुसरी धाव घेण्याची एक नामी संधी प्राप्त होतोय. फलंदाज चरण याला संधीचं सोनं करतोय आणि 2 धावांची अजूनही भर आपल्या धावफलकामध्ये टाकतोय. 2 धावांची धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती बिनगडी बाद 27 धावा. चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या षटकातील 2 दर्जेदार फलंदाजीला प्रत्यय देत आहेत चरण आणि योग्य साथ लाभते ती हर्षद या 2 धुरंधर फलंदाजाची. अपीच डिलिव्हरी होती. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे आणि पहिला यश मिळतंय ते कुणाल याला. पहिला यश मिळतंय MCC स्पोर्ट्स कासारवडोली या संघाला. फलंदाज बाद झाला तो चरण. एकूण संघाच्या धावा असताना 27. पहिला गडी बाद 27 धावा धाव फलकावर. सुंदर पायाभरणी चांगली पार्टनरशिप दोन्ही फलंदाजामार्फत झाली होती. मात्र 5व्या चेंडूवर पहिला यश मिळालं होतं कुणाल या फलंदाजाला. फलंदाज क्रमांक 3 प्रितेश येतोय. अंतिम चेंडू असेल प्रितेश या फलंदाजाच्या माहितीसाठी. दुसऱ्या षटकातील कुणाल गोलंदाजर याच्या अगोदरच्या चेंडूवर गडी बाद केला होता. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक सोपासा झेल टिपला होता. शेवटचा चेंडू मार्गस्थ होतोय दुसऱ्या षटकातील. पुन्हा कट करण्याचा प्रयत्न. ऑफ साईडला बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही आणि दुसऱ्या षटकाची सांगत आहे ते संपतोय. 13.5 च्या धावांच्या सरासरीने हा संघ वाटचाल करताना 1 गडी बाद 27 धावा.
प्लीज टीम मीटिंग जास्त वेळ घेऊ नका. विनंती असेल MCC स्पोर्ट्स कासारवडोली या संघाला वेळेसंदर्भात सहकार्य करा. 2 षटकांचा खेळ संपतोय. 12 चेंडूचा खेळ संपतोय. 13.5 धावांच्या सरासरीने वाटचाल करताना वीर तानाजी दापोडे हा संघ शरण याने एकूण 7 चेंडूमध्ये एकूण 13 धावा पटकावल्या 2 चौकाराच्या साहाय्याने. त्याच्यानंतर हर्षद अजूनही खेळपट्टीवर आहे ज्याने 5 चेंडूमध्ये 12 धावा पटकावल्यात. बॅक टू बॅक 2 उतुंग षटकार खेचले होते फलंदाज हर्षद याने आणि नवीन फलंदाज प्रितेश याने पहिल्या चेंडूचा सामना केला होता. शेवटचा चेंडू होता कुणाल याचा. डॉट चेंडू जातोय. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि तिसरा षटक हाताळण्यासाठी वर्णी लागतोय गोलंदाज सुशांत. MCC वडवली शेवटची सूचना कर्णधार कॉमेडी बॉक्स कडनं. आपल्याला बराच वेळ लागतोय क्षेत्ररक्षण लावण्यामध्ये. 20 मिनिटाचा कालावधी आहे. ड्रिंक जोश पकडून तो 24 मिनिटात होऊ शकतो. जर उशीर केलात तर आज पहिली 2 धावांची पेनल्टी आपल्याला लागू शकते अशी नोंद घ्यावी. लास्ट वॉर्निंग टू द कॅप्टन ऑफ MCC वडवले. षटक क्रमांक 3 सुशांत गोलंदाजी मार्गवर. 5 षटकांचा खेळ. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे वीर तानाजी दापोडे आणि MCC स्पोर्ट्स कासार वडवली. 2 षटकांचा खेळ संपतोय. 1 गडी बाद 27 धावा. अराउंड द विकेट द्विधा मनस्थितीमध्ये खेळलेला फटका ऑफ साईडला फक्त गली क्षेत्रामध्ये चेंडूला दिशा देतोय. तत्पूर्वी एक सिंगल कंप्लीट करतोय प्रितेश फलंदाज. 1 धावाने आपलं स्वतःचं खातं उघडतो. 1 धावाने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 28 धावा. पहिला गडी 27 धावांना बाद झाला होता फलंदाज शरण ज्याने 7 चेंडूमध्ये 2 चौकाराच्या साहाय्याने 13 धावांचं योगदान दिलं होतं. मात्र हर्षद अजूनही 5 चेंडूमध्ये 12 धावांवर खेळतोय. 2 उतुंग षटकार याच्या साहाय्याने आक्रमक फलंदाजीला प्रत्युत्तर देतोय हा फलंदाज सुशांत. बघायचं या फलंदाजाला कशा पद्धतीने काय डावपेच असतील. ऑन साईडला शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये आणि 4 धावांसाठी DJ 32 धावा. 5 धावांची पार्टनरशिप हर्षद आणि प्रितेश. सुशांत पुन्हा एकदा राईट आर्म अराउंड द विकेट. 6-7 पावलांचा रनअप. पुढच्या ओपीच डिलिव्हरी चेंडूला खेळतोय. चेंडू जातोय मिड ऑफ क्षेत्रामध्ये. अंतर्वर्तुळाच्या आत चेंडूला अडवला जातोय. तत्पूर्वी एक सिंगल पूर्ण करतोय फलंदाज हर्षद. 1 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 33. तिसरा षटक प्रगतीपथावर. एकूण 15 चेंडूचा खेळ संपतोय. 15 चेंडूमध्ये 33 धावा. चेंडूपेक्षा धावा दुप्पट इथे पटकावल्या वीर तानाजी दापोडे या संघाने. प्रथम फलंदाजी करताना प्रितेश स्ट्राईक एंडला येतोय. राईट आर्म अराउंड द विकेटचा मारा करेल गोलंदाज सुशांत. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल. पुन्हा शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये झेल सुटतोय. जीवनदान प्राप्त होतोय. असं वाटलं होतं का नक्कीच हा झेल टिपेल. मात्र झेल त्याच्या हातातून सुटतोय आणि 1 धाव प्रितेश या फलंदाजाला प्राप्त होते. एक जीवनदान प्राप्त होतोय या फलंदाजाला. एक संधी आणि त्या संधीचं सोनं करतोय की काय आपल्या फलंदाजाच्या दृष्टिकोनातून. 34 धावा. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पुन्हा एकदा झेल. 2 क्षेत्ररक्षण झेल टिपण्यासाठी आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा झेल सुटला जातोय. खराब क्षेत्ररक्षण MCC स्पोर्ट्स कासारवडोली या संघाकडनं. लागोपाठ 2 चेंडूवर 2 झेल सुटत आहेत. दोन्ही फलंदाजाला एक जीवनदान प्राप्त होते. 2 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 36 धावा. अंतिम चेंडू शिल्लक आहे. झेल सुटल्यानंतर मानसिक दबाव येतोय गोलंदाजावर कारण कौशल्यपूर्वक त्यांनी गोलंदाजी हाताळली होती. पण आता शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न.
निर्धाव चेंडू चांगला नक्कीच दाद मागितली जाते. छत्तीस धावा. निर्धाव चेंडू 3 षटकांचा खेळ संपतोय. 12च्या सरासरीने हा संघ वाटचाल करताना 36 धावा. शेवटचे पहिल्या डावातील 2 षटक शिल्लक आहेत. अमित गोलंदाजी मार्कवर येतोय. स्लॉग ओव्हरला प्रारंभ होते. हाणामारीचे षटक हे षटक नक्कीच महत्वाचे असतील दोन्ही संघांसाठी. गोलंदाजाला आपला गुण कौशल्य कला नक्कीच या षटकामध्ये सादर करावे लागेल. पहिला चेंडू ऑन साइडला चेंडू हवेमध्ये चेंडू आहे आणि गडी बाद. पहिला यश मिळतोय अमित या गोलंदाजाला. फलंदाज बाद होतोय प्रितेश. नवीन फलंदाज मैदानाच्या आत प्रवेश करतोय क्रमांक 4 वर राजन. हर्षद स्ट्राईक एंडला ज्याने 2 चौकार 1 षटकाराच्या साहाय्याने 17 धावांचं योगदान आपल्या संघासाठी देतो. 3 षटकांचा खेळ संपलाय. 36 धावा. चौथा षटक प्रगतीपथावर. पहिल्या चेंडूवर पहिला गडी यश मिळतोय ते अमित या गोलंदाजाला. अराउंड द विकेट. शफल क्रॉस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. चौकारासाठी हा फटका. चार धावांनी धावसंख्या पोहोचते ती 40 धावा 2 गडी बाद. पहिला गडी बाद झाला होता 27, त्याच्यानंतर 36 आणि आता संघाच्या धावा 40. अमित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. राईट आर्म अराउंड द विकेट. 23 धावांवर खेळतोय फलंदाज हर्षद. 2 षटकार आणि 2 चौकार. 1 सिंगल 1 डबल असं विश्लेषण. मध्ये चेंडूला ऑन साइडला चेंडू वळतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. 1 धावावर दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा पूर्णस्थ करताना फलंदाज. असं वाटलं होतं क्षेत्ररक्षणाला का फक्त 1च धाव घेण्याचा मनसुबा फलंदाज व्यक्त करेल आणि दुसरी धाव घेण्याचा लगेच मनसुबा व्यक्त केला फलंदाजाने. 2 धावा पूर्णत्वास नेताना
फलंदाज हर्षद 2 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 42 धावा धावफलकावर षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर अजूनही 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय वीर तानाजी दापोडे हा संघ, अमित MCC स्पोर्ट्स कासरवडोली या संघाकडनं सरळ चेंडूला लाफ करतोय. लॉंग ऑन क्षेत्राच्या बाहेर चेंडू 6 धावांसाठी. एक विशेष सूचना, विश्वास स्पोर्ट्स कळवा जर कुठला संघातील सदस्य असेल, खेळाडू असेल, त्यांनी ताबडतोब व्यासपीठाशी संपर्क साधावा. विश्वास स्पोर्ट्स कळवा. ओव्हरपिच डिलिव्हरी होती आणि सरळ चेंडूला लॉफ केला होता. लॉंग ऑन क्षेत्राच्या वरून चेंडू मार्गस्थ झाला आणि 6 धावांची मोहोर त्या चेंडूवर उमटली. 6 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 48 धावा. व्यासपीठावर मान्यवरांचं आपण इथे स्वागत करीत आहोत. उपशाखाप्रमुख चषक 2017 मध्ये उपस्थित सन्माननीय दीपक पटेल साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो दैवत पाटील यांना की त्यांनी त्यांचं हार्दिक स्वागत करावं आपल्या सर्वांच्या तर्फे. दोरी गडमाल दिसनाव म्हणून बांधले मल्हारी पटनाव. दोरी गडमाल दिसनाव म्हणून बांधले मल्हारी पटनाव. औषे दोरी गडमाल दिसनाव. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू शिल्लक आहेत. चौथ्या षटकातील अमित नक्कीच महागडा षटक हाताळतोय. 2 चौकार 1 षटकार 1 दुहेरी. पहिल्या चेंडूवर यश प्राप्त केलं होतं गोलंदाजाने. वाटलं होतं धावा रोखण्यामध्ये हा गोलंदाज यशस्वी होईल. शेवटचा चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडू फायनल क्षेत्रामध्ये जातोय आणि हा तिसरा जवळजवळ चौकार या षटकामध्ये. या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 2 गडी बाद 56 धावा. व्यासपीठावर अजून एक मान्यवरांचं आम्ही ते स्वागत करीत आहोत. माननीय विक्रम पाटील साहेब यांचं आम्ही ते हार्दिक स्वागत करीत आहोत. मी विनंती करेन दैवत पाटील यांना की त्यांनी सन्मान्य विक्रम पाटील साहेब यांचं इथे हार्दिक स्वागत करावं. आपल्या सर्वांतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे. प्रत्येक मान्यवरांचं इथे स्वागत केलं जात आहे. अतिथी देवो धर्म हा परंपरा संस्कृती या स्पर्धेत सुद्धा इथे पाळली जाते. सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. 39 धावांवर खेळतोय हर्षद फलंदाज. 3 षटकार आणि 4 चौकाराच्या साहाय्याने चौथा षटक महागडा हाताळला अमित या गोलंदाजाने. पहिलं षटक संदेश यांनी धावाला सुरुवात केली होती. पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या होत्या. कुणाल यांनी दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या. 1 गडी बाद करण्यामध्ये तो सफल ठरला होता. त्यानंतर तिसरा षटक सुशांत याने हाताळला. 9 धावा खर्च केल्या. गडी बाद करण्यामध्ये असफल ठरतोय आणि अमित याने चौथा षटक हाताळला. 20 धावा तब्बल या षटकामध्ये खर्च करतोय. 3 चौकार आणि 1 षटकार. अंतिम षटक शिल्लक आहे. स्लॉगवर होता, हाणामारीचा षटक होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय वीर तानाजी दापोडे या संघाने. त्याचा नक्की श्रेय जातोय फलंदाज हर्षद याच्यासाठी, ज्याने 39 धावांची भर आपल्या संघासाठी एक चांगला योगदान दिलंय. एक विस्फोटक आणि आक्रमक फलंदाजीला प्रत्यय दिलं ते हर्षद या फलंदाजा. शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मार्गावर सुशांत यानं त्याने तिसऱ्या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केला. त्या चेंडू जातोय ऑन साइडला, अंतर्वृत्तीच्या बाहेर चेंडू हर्षद फील्ड करतोय. एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. एकच धावावर समाधान व्यक्त करतोय फलंदाज राजन. आपला स्वतःचं खातं उघडतोय. 1 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 57 धावा 2 गडी बाद. पार्टनरशिप चांगली झाली होती. शरण आणि हर्षद 27 धावांचं योगदान. सन्मानित श्री कमलाकर नागरकर यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. त्यांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे वीर तानाजी दापोडे आणि MCC स्पोर्ट्स कासार ओढवली. निर्धाव चेंडू जातोय. असं वाटलं होतं का फलंदाजाला पंच वाईट घोषित करतील,
मात्र निर्धाव चेंडू डॉट चेंडूची सांगता अजूनही या षटकातील चेंडू शिल्लक आहेत ते 4. पहिल्या चेंडूवर 1 धाव खर्च केली होती, त्याच्यानंतर निर्धाव चेंडू. स्लोवर डिलिव्हरी होती. यावेळेस मात्र पंच बाहेर येतात. दोन्ही हात समांतर दिशेने दाखवताना वाईटची खूण करतात. एक अतिरिक्त धाव, एका धावाने धावसंख्या पोहोचते ती 57 धावा. पहिली अतिरिक्त धाव 58 धावा. फुलटॉस डिलिव्हरी होती ऑन साइडला चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी फुलटॉस डिलिव्हरी. नक्कीच एक मेजवानी होती. विश्वास स्पोर्ट्स संघाचा खेळाडू श्याम यांनी लगेच मान्यवर कक्षासमोर या. पुढचा चेंडूला 1 बॉल चेंडू क्लिअर करतोय 4 धावांसाठी. एकूण 50 धावांवर खेळतोय फलंदाज हर्षद. सुंदर खेळी हर्षद याच्या मार्फत. 2 चेंडू अंतिम अजूनही शिल्लक आहे. संघाच्या धावा 68 धावा. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय या संघाला आणि त्याचं नक्की श्रेय जातोय हर्षद या फलंदाजाला, ज्याला एक जीवनदान प्राप्त झालं होतं, एक संधी प्राप्त झाली होती. संधीचं सोनं केलंय आणि मोलाची भर आपल्या संघासाठी येतं. ऑफसाईडला चेंडूला कट करतोय. चेंडू पॉईंट क्षेत्रामध्ये वळतोय. 1 धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याची देखील 2 धावा, तिसरी धाव घेण्याचा देखील बघायचा प्रयत्न होईल का. मात्र 2 धावा आणि 51 धावांची नाबाद खेळी साकारतोय फलंदाज हर्षद. अंतिम चेंडू अजूनही शिल्लक असेल. 2 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 70 धावा. 14 धावांच्या सरासरीने हा संघ वाटचाल करतोय. मात्र अजून एक अंतिम चेंडू पहिल्या डावातील शिल्लक आहेत. सुशांत गोलंदाजी मार्गवर, ज्याने तिसऱ्या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये एकूण 14 धावा हा गोलंदाज खर्च करतोय. हाणामारीचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक. आता मात्र बघायचा वाडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये झेल टिपतोय संदेश आणि पहिला डाव संपतोय. 70 धावा धाव फलकावर आणि 71 धावांचं उद्दिष्ट समोर ठेवलंय MCC स्पोर्ट्स कासरवाडी या संघासमोर. वीर तानाजी दापोडे या संघाने. विश्वास 11 कळवा, विश्वास 11 कळवा या संघाचे कर्णधार किंवा त्यांचा कुठलाही खेळाडू उपस्थित असेल तर त्याने कृपया व्यासपीठाशी त्वरित संपर्क साधावा. विश्वास स्पोर्ट्स कळवा, श्याम कर्णधार विश्वास स्पोर्ट्स, प्लीज आपण त्वरित व्यासपीठाशी संपर्क साधावा. आपले जे गणवेश आहेत टी शर्ट्स ते ताबडतोब आपण इथून कलेक्ट करावेत. विश्वास स्पोर्ट्स कळवा.
थँक्यू. व्यासपीठावर उपस्थित माननीय कमलाकर नागलकर साहेब यांची उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय आहे आणि उपशाखा प्रमुख चषक 2017 मध्ये आम्ही त्यांचं आपल्या सर्वांच्या मार्फत मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मी दैवत पाटील यांना विनंती करेन त्यांनी सन्माननीय कमलाकर नागलकर यांचं इथे हार्दिक स्वागत करावं. मानाची भगवी शाल, सन्मान चिन्ह आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन आम्ही त्यांचं इथे हार्दिक स्वागत करीत आहोत. श्री कमलाकर नागलकर विश्वास स्पोर्ट्स कळवा कर्णधार. यानंतर आपला सामना. प्लीज कलेक्ट युअर टी शर्ट. लवकरात लवकर येऊन आपल्या टी शर्ट्स कलेक्ट करावेत. किती बॉलमध्ये मारले? 20 चेंडूंमध्ये या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक साजरा करणारा फलंदाज हर्षद. जरा टाळ झाला पाहिजे हर्षदसाठी. मैदानातील खेळ प्रेक्षकांना विनंती. पहिली 50 या 5 षटकांच्या सामन्यामध्ये पहिलं अर्धशतक साजरं केलंय हर्षद या दापोडे संघाच्या खेळाडूने. हर्षद, जर तुम्ही कुठे असाल मैदानात तर आपला हात वरती करून अभिवादन करा. यस, प्लीज गिव्ह द बिग हँड टू द हर्षद. जोरदार टाळ झाला पाहिजे या तरुण खेळाडूसाठी. पहिलं अर्धशतक साजरा करण्याचा मान. कुठलाही संघ लेचा पेचा असल्यानं जरी छोटा असला ना तरी 50 धावा काढायचं 5 षटकात हे साधारण काम नाही आहे. हाफ सेंचुरी म्हणजेच 5 षटकात सेंचुरी. 17 धावावर त्याचा झेल सुटला आणि त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. 20 चेंडूंमध्ये 50 धावा, सरासरी 350ची. वेल डन. त्याच्यानंतर सत्कार केला जाईल, परंतु त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक इथे मनोज पाटील यांच्याकडून घोषित करण्यात आलंय. पहिलं अर्धशतक आज साजरं झालंय. आज जबरदस्त सामन्यात दर्शकांना नक्कीच आजचा लीगचा शेवटचा दिवस आणि उद्या महाअंतिम मेगा फायनल डे. उद्या कळेल 2 लाख कोणाचे, 1 लाख कोणाचे, 50,000 कोणाचे. आणि पैसे तर सर्वच कमवतात, परंतु आपल्याला सर्व विकत घेता येतं. मग ते घर असो, बंगला असो, गाडी असो, काही विकत घेता येतं. परंतु ही ट्रॉफी, हे चषक तुम्हाला जर घ्यायचं असेल तर घाम हा गाळावाच लागेल. मजबूत मेहनत, जिद्द, तडप या जीवावरच या चषकावर नाव कोरावं लागेल. आसान नहीं है इतना इस सफर को पाना, आसान नहीं है इतना इस सफर को पाना. जिंदगी आसान होती तो सब कुछ हम पा लेते. मेहनत तो करनी पडेगी. बघूया लक्ष आहे ते किती धावांचं. फक्त 71 असं म्हणावं लागेल, कारण की इथे 60 धावांच्या वरती स्कोर झाला की नक्कीच आव्हानात्मक धावसंख्या म्हणावी लागेल. 71 ही धावसंख्या गोलंदाजांना होऊ द्या खर्च अशी म्हणणारी आहे. कारण की गोलंदाजांसाठी कोणी काही ठेवत नाही. 5 षटकांमध्ये 40 धावा केल्या तर गोलंदाज काय खर्च करेल. म्हणून प्रथम फलंदाजी करताना धावा मजबूत कराव्या, कारण बँकेत पैसे असतील तरच आजकाल ATM मधून निघतात. म्हणून धावा चांगल्या असतील तरच गोलंदाज खर्च करू शकतो. बघूया कसा पाठलाग करतोय वडवलीची टीम आहे ना. वडवलीचा संघ MCC वडवली. 71 इज अ टार्गेट. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स टू द भोईर सर. प्रथम फलंदाजी करताना 5 षटकामध्ये निर्धारित 70 धावा आणि 71 धावांचा मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मोठ्या फडक्यांची गरज असेल MCC स्पोर्ट्स कासरवडोली या संघाला. पहिला चेंडू ऑन साइडला. चेंडू अप्रतिम झेल, सुंदर झेल स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये अंतर्वर्तुळाच्या आत. सचिन याच्या मार्फत सुरेख झेल टिपला. असं वाटलं होतं का इनफिल्डच्या वरून हा चेंडू जाईल, मात्र त्या चेंडूवर झडप घातली आणि पहिला यश मिळतंय ते गोलंदाज राजन याला. पहिला यश मिळतंय ते वीर तानाजी दापोडे या संघाला. फलंदाज बाद होतोय तो मोनिश.
खेळायचे धन्यवाद इथे. पहिल्या गडी मोहनीश खूप स्वस्त मध्ये बाद होता. पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा मनसुबा फलंदाजाने व्यक्त केला होता. मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण दक्ष होता सचिन आणि त्याने एक सुंदर झेल टिपला आणि पहिली फलंदाज विश्वास स्पोर्ट कळवा शेवटचा निवडण्याचा पुकारा विश्वास स्पोर्ट्स कळवा या संघाला. जर आपण षटक पूर्ण व्हायच्या आत दाखल नाही झालात तर 3 धावांची पेनल्टी आपल्याला लागू करण्यात येईल. विश्वास स्पोर्ट्स कळवा प्लीज लास्ट वॉर्निंग टू द कॅप्टन. विश्वास स्पोर्ट्स कळवा षटक पूर्ण व्हायच्या आतमध्ये आपण संपर्क साधला नाहीत तर दंडात्मक कारवाई भुर्दंड 3 धावांचा दंड. आता रेखाड धावांनी श्रीगणेश होतोय. धावफलकाला आकार देतोय फलंदाज करण. एका धावाने आपलं स्वतःचं आणि संघाचं खातं उघडतोय. पहिला गडी मोनिश खूप स्वस्तामध्ये बाद झाला होता. राजन याच्या पहिल्याच चेंडूवर पहिली विकेट प्राप्त केली होती. लागोपाठ 3 षटकारांसाठी गणेश राऊत यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक असेल MCC स्पोर्ट्स कासारवडोली या संघाला. योगेश येतोय स्ट्राईक एंडला. 14च्या सरासरी या संघाला वाटचाल करावी लागेल. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मोठ्या फटक्यांची गरज. फुलटॉस चेंडू ऑन साइडला चेंडूला टटवला जातोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. 1 बॉन्स चेंडू सिमरेशीच्या बाहेर 4 धावांसाठी. शुभाची तलवार घेऊन हाती ललाटी लावून मराठी माती शिवसेना 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 आली शिवसेना 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 सांगते आम्हा मर्दानी छाती. 3 चेंडू राजन हाताळतोय. पहिल्याच चौकाराने आपलं खातं उघडतोय फलंदाज योगेश. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. पुन्हा शफल क्रॉस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. उर्वरित काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू एकूण 2 निर्धाव चेंडू या षटकामध्ये हाताळतो. पहिल्याच चेंडूवर मोनिश यासारखा आक्रमक फलंदाज खूप स्वस्तामध्ये बाद झाला होता. त्याच्यानंतर करण यांनी 1 धावाने आपलं स्वतःचं संघाचं खातं उघडलं. त्याच्यानंतर योगेश यांनी 4 धावाने आपलं खातं उघडलं आणि 4था चेंडू निर्धाव. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. 14 धावांची गरज असेल प्रति षटकामध्ये विजय संपादन करण्यासाठी MCC स्पोर्ट्स कासारवडोली या संघाला. मात्र राजन जबरदस्त गोलंदाजीचा मारा करतोय. लेंथ अँड लाईन टप्पा व्यवस्थित ठेवतो आणि त्या कारणास्तव लागोपाठ बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. थोडासा अडथळा निर्माण होतोय गोलंदाज राजन याला. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. पॉवर प्लेचा षटक. ऑन साइडला चेंडूला खेळतोय. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चौकार. 4 धावाने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 1 गडी बाद 9 धावा. आवश्यकता होती प्रति षटकामध्ये 14 धावांची आणि त्याहून एक चांगली कामगिरी आपण पाहतोय वीर तानाजी दापोडे या संघाकडनं. राजन या गोलंदाजामार्फत फक्त 9 धावा या षटकामध्ये तो खर्च करतोय आणि 1 गडी बाद करण्यामध्ये तो सफल ठरतोय. धन्यवाद भाऊ. थैंक यू डीजे. चलते हैं स्वागत और सत्कार की तरफ. इस प्रतियोगिता को रखने के माध्यम से बहुत ही बेहतरीन आयोजन और नियोजन यहां पर अजय जी पाटिल साहब ने रखा है. इस खुशी में यहां पर इद्रीस पटेल साहब जिन्हें गोल्डन मैन कहा जाता है, इनके शुभ हाथों से इस प्रतियोगिता को रखने के माध्यम से माननीय श्री अजय जी पाटिल साहब का स्वागत और सत्कार यहां पर जरूर. बिल्कुल फटाकड़ियों के साथ में. क्या बात है. यह है गोल्डन मैन. इनकी तरफ से इस प्रतियोगिता में जो बेहतरीन आन बान शान की ट्रॉफी रखी गई है यहां पर सत्कार किया जा रहा है बिल्कुल माननीय श्री अजय जी पाटिल साहब का, जो कि इस प्रतियोगिता के आयोजक हैं, जिनके मार्गदर्शन में इस टूर्नामेंट को रखा गया है. इस सरजमी पर बिल्कुल उस खुशी में यहां पर स्वागत और सत्कार बप्पीदा यानी गोल्डन मैन बिल्कुल हमारे हरदिल अजीज इद्रीस पटेल साहब के शुभ हाथों से किया जा रहा है. क्या बात है. एक बार जोरदार तालियां इस प्रतियोगिता के लिए. बेहतरीन आन बान शान की ट्रॉफी. चलते हैं मैच की तरफ रुख करते हैं. ओवर टू कमेंट्री बॉक्स भोईर सर.
साई विहार नवघर नवघर कॅप्टन नवघर कॅप्टन साई विहार नवघर कॅप्टन ताबडतोब इकडे या. साई विहार नवघर साई विहार नवघर बिल्कुल तेजस पाटिल सर, उसी तरीके से अजय पाटिल सर, उसी तरीके से जयेश पाटिल सर, ये तीनों का सत्कार यहाँ पर बप्पीदा करते हुए इस प्रतियोगिता को खूबसूरत अंदाज में रखने के लिए, सजाने के लिए बिल्कुल बहुत ही बढ़िया इस प्रतियोगिता को रखा है. हर क्रिकेटर को यहाँ पर उत्साह देने के माध्यम से यहाँ पर बप्पीदा की तरफ से यहाँ पर स्वागत और सत्कार किया गया है. चलते हैं ओवर टू कमेंट्री बॉक्स, मैच की तरफ रुख करते हैं. मैच की शुरुआत होने वाली है. ओवर टू कमेंट्री बॉक्स. 2 गडी बाद संघाच्या धावा 9. करण या फलंदाजीची खेळी संपुष्टात होते. चांगल्या फटक्याची निवड करण याने केली होती. टायमिंग व्यवस्थित होती, मात्र जी पॉवर त्या फटक्याला द्यायची होती ती पॉवर थोडीशी कमी झाली Thank आणि you, sir. त्याच कारणास्तव आपण पाहिला एक सुंदर खेळ बोल सर, जिंकला. एक मिनट रुकना है. टॉस के लिए चलते हैं. मैं बुलाना चाहूंगा मान्य श्री जयवंत जी मात्रे सर, इनके शुभ हाथों से इस मैच का टॉस उड़ेगा. उप शाखा प्रमुख बिल्कुल हमारे बीच उपस्थित जयवंत पाटिल सर, आइए प्लीज सर, यहां पर आ जाइए टॉस के लिए. दोनों ही टीमें बेहतरीन टीमें. नवगर वर्सेस विश्वास 11 कैप्टन्स के बीच टॉस हो रहा है. कॉल दिया है टेल आता हुआ. विश्वास 11 ने टॉस जीता है. धन्यवाद सर. दोनों ही टीमों को शुभकामनाएं देते हुए हमारे गेस्ट आइए. चलिए मैच की तरफ पहले रुक करने से पहले इंटरव्यू लिया जाएगा. बिल्कुल कि 5 ओवरों का सामना है. कितने रन पर रोकने की कोशिश करेंगे नवगर की टीम को? हम ट्राई करेंगे कि 40-35 तक रोकने की कोशिश करेंगे क्योंकि यहाँ पे स्कोर चेस हो रहा है. बिल्कुल साथ ही साथ कौन से ऐसे गेंदबाज होंगे जो इस 5 ओवरों में सबसे अहम भूमिका निभाएंगे पावर प्ले की? धनंजय है और मैं हूँ और हो सका तो दादा भी. ठीक है, चलिए. साथ ही साथ इस प्रतियोगिता के बारे में आपकी मैं राय जरूर जानना चाहूँगा. काफ़ी बेहतरीन ग्राउंड है और अरेंजमेंट भी बहुत अच्छा है. पिच के बारे में मैच के बाद में. ठीक है, धन्यवाद. चलते हैं. टॉस लॉस हो चुके हैं यहाँ पर नवगर के कैप्टन. अगर आप टॉस जीतते तो पहले क्या करना चाहते? हम लोग भी फील्डिंग ही लेते हैं क्योंकि पहला ही मैच है तो एटलीस्ट चेस का एक टारगेट माइंडसेट रहेगा. तो अगर टॉस जीते तो फील्डिंग ही लेते हैं. आप टॉस लॉस हो चुके हैं और 5 ओवरों में कितने ज्यादा रन बनाने की कोशिश करेंगे? बिल्कुल, अगर आप टॉस जीतते तो कितने फील्डिंग करना चाहते हैं और साथ ही साथ अब बैटिंग करने का मौका मिला है तो कितने रन बनाना चाहेंगे? 65-70. 65 से 70. कौन से ऐसे बल्लेबाज होंगे जिन पर सबसे ज्यादा भरोसा होगा आपको? मैं खेलूंगा. उदय है, अक्षय है, नीलेश है. बैट्समैन अटैक बहुत है बट डिपेंड ऑन द विकेट. बिल्कुल सही बात है. विकेटों के ऊपर डिपेंड है कि कौन परफॉर्मेंस अच्छा करता है. साथ ही साथ इस प्रतियोगिता के बारे में आपकी क्या राय है जिसकी इनामी राशि 2 लाख रुपए, उप शाखा प्रमुख चषक 2017 शिवसेना, आयोजक मान्य श्री अजय जी पाटिल साहब ने इस टूर्नामेंट को रखा है. इस प्रतियोगिता के बारे में आपकी क्या राय है? बहुत ही अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया हुआ है और एकदम नाइट टूर्नामेंट ऑर्गेनाइज करना मतलब इतना ईजी नहीं है. डे और नाइट बहुत डिफरेंस है बट इतना क्योंकि एक्सपेंस ये वो बहुत मैटर करता है ये सब चीज़ के लिए. ऑर्गेनाइज बहुत ही अच्छा है. प्लस एम्पायरिंग, ये कमेंट्री, एवरीथिंग इज गुड. धन्यवाद. साथ ही साथ हम ये पूछना चाहेंगे कि हाल ही में आपने किस प्रतियोगिता में जीत हासिल की है? मोस्टली अभी विरार में ओपन में हम लोग जीते थे. वैसे तो हम हर जगह सेमी में हार ही थे. चलिए, इस टूर्नामेंट के लिए दोनों ही टीमों को शुभकामनाएं. ओवर टू कमेंट्री बॉक्स. दीनानाथ रिवर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न कुणाल या फलंदाजाचा फसतोय आणि डॉटची सांगता येते होते. दुसरा षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकामध्ये राजन यांनी 9 धावा खर्च केल्या होत्या. 1 गडी बाद. आता पहिल्याच चेंडूवर मोनिश फलंदाज बाद. त्याच्यानंतर दीनानाथ यांनी या षटकामध्ये एकूण 2 गडी बाद करण्यामध्ये तो सफल होते. अंतिम चेंडू पुन्हा एकदा मिस स्ट्रोक चेंडूमध्ये परिवर्तन केलं होतं. स्लोवर डिलिव्हरी केली होती आणि बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. 2 षटकांचा खेळ संपतोय. 8.5 च्या सरासरीने वाटचाल करताना MCC स्पोर्ट्स कासारवडोली हा संघ गरज होती प्रति षटकामागे 14 धावांची आणि त्याहून खराब कामगिरी MCC स्पोर्ट्स कासारवडोली या संघाकडनं. धन्यवाद. 18 चेंडू अजूनही शिल्लक. धन्यवाद भोईर सर.
साथ ही साथ माननीय श्री तेजस पाटिल साहब का सत्कार यहाँ पर किया जाएगा। बिल्कुल इस प्रतियोगिता को सक्सेसफुली रखने के लिए, जिस प्रतियोगिता को बिल्कुल जो डेकोरेशन देख रहे हैं, पूरे मार्गदर्शन जिस तरीके से अजय जी पाटिल साहब का है, उसी तरीके से हेमंत तेजस पाटिल साहब का भी काफी बड़ा योगदान है। ये इनके अजय पाटिल साहब के भाई हैं और इनका भी स्वागत और सत्कार जरूर करते हुए यहाँ पर गोल्डन मैन बप्पी दा, क्या बात है, फ्रूट भी, क्या बात है, क्या बात है, शाबाश, फ्रूट खाइए, हेल्दी रहिए बप्पी दा, ये सोच। स्वागत और सत्कार हो चुका है। अब चलते हैं मैच की तरफ, रुख करते हैं। ओवर टू कॉमेंट्री बॉक्स, बोईर सर। येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 54 धावांची गरज असेल। एमसीसी स्पोर्ट्स कासरवडोली या संघाला सुशांत आणि कुणाल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये। पहिला गडी मोनिश 0वर बाद झाला होता, त्याच्यानंतर दुसरा गडी बाद झाला 9 धावांवर, तिसरा गडी बाद झाला 13 या धावसंख्येवर। नक्कीच एक जीवनदान जो प्राप्त झाला होता। वीर तानाजी दापोडे या संघाचा फलंदाज हर्षद 17 धावांवर असताना या फलंदाजाचा झेल सोडला आणि तदनंतर एक आक्रमक आणि विस्फोट फलंदाजी केली। 51 धावांची नावाद खेळी त्या फलंदाजाने साकारली आणि येणारे 18 चेंडू शिल्लक असतील। लागोपाठ 3 षटकारांसाठी गणेश राऊत यांच्याकडून 2000 रुपयाचा पारितोषिक। 17 धावा, 54 धावांची अजूनही गरज आहे येणाऱ्या 18 चेंडू मध्ये। षटक क्रमांक 3 राजन। टॉस डिलिव्हरी होती, ऑन साइडला चेंडू वळतोय। सतरा धावा धावफलकावर, पहिला चेंडू निर्धाव, अजूनही चेंडू शिल्लक आहेत 17 आणि धावांची गरज आहे ती 54। ऑफसाइडला पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, शॉट ऑफ लेन डिलिव्हरी होती, चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता। सुशांत याचा बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही आणि सरळ चेंडू विसावला एससी रक्षकाच्या हातामध्ये। निर्धाव चेंडू, अजूनही 16 चेंडू शिल्लक आहेत। पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा निर्धाव चेंडू, जबरदस्त गोलंदाजी करतोय, गोलंदाजी आपले प्रावीण्य इथं सादर करतोय। गोलंदाजीची धार आहे ती वेगवान आहे, अचूक टप्पा, योग्य दिशा आणि त्या कारणास्तव आपण पाहिला बॅक टू बॅक तिसरा निर्धाव चेंडू हाताळतोय। ऑन साइडला चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये, फलंदाज बाद, सुशांतची खेळी संपुष्टात। न्यू बॅट्समन फास्ट प्लीज, नवीन फलंदाज जरा वेगात जावा। 14 चेंडू 54 धावा, सामना एकतर्फी होतोय असं वाटतंय। एमसीसी वडवली हा संघ ढेपाळतोय, आपली चांगली कामगिरीपेक्षा थोडी कमी दर्जाची कामगिरी यावेळी करतोय। हा सुद्धा एक चांगला संघ आहे, परंतु परिस्थिती यावेळी वेगळी आहे। 14 चेंडू 54 धावा, बॅट्समन फास्ट प्लीज, बॅट्समन जरा धावत जावं। असं वाटलं होतं की चांगली लढत देण्याचा प्रयत्न होईल एमसीसी स्पोर्ट्स कासरवडोली या संघामार्फत, कारण तो एक जो झेल सुटला तिथेच सामन्याचं चित्र नक्कीच बदललं। तो झेल जर टिपला असता तर अजून एक सामन्यामध्ये रोमांचक वाढले असते। 50 पेक्षा कमी धावांपर्यंत रोखला असता वीर तानाजी दापोडे या संघाला। राजन, शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागते, चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, फक्त एकच लेग बाईज, पंचांचा अधिकृत इशारा येतोय। एका धावाने खूप उशिरानंतर धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 18 धावा। 18 धावा धावफलकावर, कमकुवत पायाभरणी इथे झाली। पहिल्या डावामध्ये जर नजर टाकली तर 27 धावांची पार्टनरशिप झाली होती हर्षद आणि चरण याच्या मार्फत, आणि इथे त्या उलट एमसीसी स्पोर्ट्स कासरवडोली या संघटना व्हाईटचा इशारा येतोय। पहिल्या विकेटसाठी 0 धावांवर, पहिल्याच चेंडूवर मोनिश बाद झाला होता। 19 धावा धावफलकावर, अजूनही 52 धावांची गरज। येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 13 52, प्रति चेंडू मागे 4 धावांची गरज असेल।
ऑन साईडला चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये जातो 4 धावांसाठी. 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 23 धावा. या नक्कीच 23 धावा 2 षटकामध्ये हव्या होत्या, मात्र 3 षटकांचा खेळ संपतोय. 23 धावा धाव फलकावर 4 गडी बाद. आया सब पर छाया, आया रे आया सब पर छाया. शेर है ये शिवसेना का, रे आया रे नरेश मणेरा, नरेश मणेरा. शेर है ये शिवसेना का, रे आया रे नरेश मणेरा, नरेश मणेरा. घोड़बंदर का जन सेवक बड़ा, घोड़बंदर का जन सेवक बड़ा. विकास का उठाया बिड़ा, रे आया रे नरेश मणेरा, नरेश मणेरा. शेर है ये शिवसेना का, रे आया रे नरेश मणेरा, नरेश मणेरा. दोन षटकाचा खेळ बाकी आहे. अंपायर्स गिव्ह द वॉर्निंग टू द प्लेयर अँड स्टार्ट द मॅच इमिडिएटली. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावांची गरज असेल ती 48. 12 चेंडू आणि 48 धावांची गरज विजय संपादन करण्यासाठी MCC स्पोर्ट्स कासरवडली या संघाला. नवीन गोलंदाज येतोय हर्षद, ज्याने एक प्रतिम फलंदाजी केली होती. एक जीवनदान प्राप्त झालं होतं, एक संधी प्राप्त झाली होती. संधीचं सोनं केलं, कारण नेहमीच म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच, जिंका मॅच, सोडा कॅच आणि सोडा मॅच. हे चित्र या सामन्यामध्ये आपण पाहिलं. कॅच सुटली, मॅच सोडली. MCC स्पोर्ट्स कासरवडली या संघाने. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 11 आणि धावांची गरज असेल ती 46. 11 चेंडू आणि 46 धावांची गरज विजय संपादन करण्यासाठी. हर्षद गोलंदाजी मार्कवर. स्टॅम्प स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये आहे आणि फलंदाज बॅक 5वा गडी इथे बाद होतोय. कासरवडली या संघाचा कुणाल फलंदाजीची केली संपुष्टात. हर हर महादेव गर्जना, सज्ज झाली हो शिवसेना. हर हर महादेव गर्जना, सज्ज झाली हो शिवसेना. स्वप्न शिवरायांचे, सुराज्य शिवशाहीचे. स्वप्न शिवरायांचे, सुराज्य शिवशाहीचे. आणू सत्यात सार्थ घोषणा. हर हर महा. नवीन फलंदाज बॉबी आणि हर्षद नवीन जोडी आपण पाहतोय. हर्षद या फलंदाजाने 4 धावाने आपलं स्वतःचं खातं उघडलंय. संघाचे एकूण धावा आहेत त्या 25 धावा. 5 गडी बाद. पहिला 0वर, दुसरा 9, तिसरा 13, चौथा 17 आणि 5वा 25 धावांवर. तर 27 धावांवर पहिला गडी बाद झाला होता. वीर तानाजी दापोडे या संघाचा. स्ट्रेट ड्राईव्ह करतोय 4 धावांसाठी. 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 29 धावा. कमकुवत पायाभरणी इथे झाली होती MCC स्पोर्ट्स कासरवडली या संघाची. 9 चेंडू अजूनही शिल्लक आहेत येणारे आणि 42 धावांची गरज विजयासाठी. हर्षद एकूण 8 धावांवर खेळतोय. हर्षद गोलंदाज. ऑन साईडला चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आहे, मात्र शतरक्षण चेंडूपासून दूर असं वाटलं होतं, मात्र प्रयत्न जिद्दीचं केलं होतं. झेल सुटतोय, मात्र एकच 2 धावा पूर्ण करतोय. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 5 गडी बाद 31 धावा. अजून येणारे 8 चेंडू शिल्लक असतील आणि 8 चेंडूमध्ये 40 धावांची गरज. हर्षद 2 चौकाराने एकूण 10 धावांवर खेळतोय. पहिला गडी मोनिश 0वर 1 चेंडूमध्ये. योगेश यांनी थोडीशी आशा पल्लवित केली होती पोशाख धावसंख्या राखण्यासाठी, मात्र तो फलंदाज देखील बाद झाला होता. हर्षद या फलंदाजी देखील खेळली संपुष्टात.
6वा फलंदाज बाद होतोय. धावा धाव फलकावर त्या 31 धावा. शिवसेना 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 आई शिवसेना 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 आई शिवसेना 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 जनसेवक है ये घोडबंदर का सालों का विश्वास शिवसेने का जनसेवक है ये घोडबंदर का सालों का विश्वास शिवसेने का. तर दोन्ही भूमिका अदा करतोय हर्षद. पहिल्या डावामध्ये अतिशय चांगली फलंदाजी केली होती. त्यानंतर गोलंदाजी करताना 8 धावा खर्च करतोय आणि 2 गडी बाद करण्यामध्ये तो यशस्वी होतोय. अष्टपैलुत्व इथं सिद्ध करताना हर्षद हा खेळाडू वीर तानाजी स्पोर्ट्स दापोडे ह्या संघाचा. शेवटचा चेंडूला ऑन रिझन मध्ये खेळतोय. एकच धाव पूर्ण करतोय संदेश. एका धावाने संदेश आपला स्वतःचा खाता उघडतोय. एका धावाने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 32 धावा. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 6 आणि धावांची गरज आहे ती 39. असं वाटलं होतं की एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल, मात्र पथझड झाली इथे. विकेटची गच्चिंद झाली आणि MCC स्पोर्ट्स कासवडे हा संघ बॅकफुटवर जाऊन पोहोचतोय. 6 चेंडू शिल्लक आहेत. जवळजवळ विजया कडे जाताना आपण पाहतोय वीर तानाजी दापोडे हा संघ. तर सन्माननीय श्री कुंदन तुळशीराम पाटील संपर्क प्रमुख भिवंडी तालुका यांच्याकडनं हर्षद या फलंदाजासाठी ज्यांनी 20 चेंडूमध्ये 51 धावा कुठल्या त्यांच्यासाठी 2100 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद. तसेच 500 रुपयाचा पारितोषिक देखील मनोज पाटील यांच्याकडनं आला होता. हर्षद याच्यासाठी 2600 रुपयाचा पारितोषिक या सामन्यासाठी हर्षद या फलंदाज आणि गोलंदाजासाठी. शेवटचा निर्णायक षटक 6 चेंडू आणि 39 धावांची गरज. निलेश डावखरा गोलंदाज सरस चेंडूला ड्रायव्हर. चेंडू वळतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. चेंडूला फील्ड करतोय. तत्पूर्वी एकच धावा पूर्ण करतोय. एका धावाने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते 33 धावा. यानंतर होणारा सामना साहिब विहार आणि विश्वास स्पोर्ट्स कळवा. पहिल्या फेरीतील तिसरा सामना. चेंडूला ऑन साईडला हुक करतोय. चेंडू जातोय मिड विकेट आणि स्क्वेअर क्षेत्रामध्ये. चेंडूची अडवणूक करतोय. एकच धाव पूर्ण करतोय फलंदाज बॉबी. 34 धावा धाव फलकावर. येणारे 4 अजूनही चेंडू शिल्लक आहेत. विजयाच्या पायथ्याशी आपण पाहतोय वीर तानाजी दापोडे या संघाला. ऑन साईडला पुन्हा एकदा चेंडूला पूल करतोय. चेंडू निघून जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये. 4 धावा. 4 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 38 धावा. मोठ्या लक्ष्यांचा पाठलाग करताना मोठ्या फटक्यांची गरज होती. पहिल्याच चेंडूवर जिथं मोनिश फलंदाज बाद झाला तिथेच नक्कीच MCC वडवली स्पोर्ट्स संघाचा घात झाला, कारण त्याच्यावर संघाची मदार होती आणि तो फलंदाज खूप स्वस्तामध्ये बाद होतोय. थोडासा नाराज होतोय मोनिश, कारण महत्त्वाचा सामना होता. पहिलाच सामना होता. असं वाटलं होतं का मोनिशच्या बॅट्समधून चौकार षटकारांची आतिषबाजी बघायला मिळेल. चेंडू शिल्लक आहेत. येणारे उर्वरित फक्त 2. वाईट चेंडू. खेळपट्टीच्या बाहेरून चेंडू वळतोय. पहिल्या फेरीतील तिसरा सामना विश्वास स्पोर्ट्स कळवा आणि साहिब विहार नवघर. पहिला सामना नरेश स्पोर्ट्स वडवली हा संघ विजय संपादन करतोय आणि दुसऱ्या फेरीमध्ये जाऊन हा संघ पोहोचतोय. पहिल्या फेरीतील दुसरा सामना सुरू आहे. पहिल्या फेरीतील तिसऱ्या सामन्याला या नंतर सुरुवात होणार आहे. ऑन साईडला चेंडूला खेळतोय.
हेलो मैन ऑफ द मैच कोच टू प्लीज वेलकम मिस्टर हर्षल, प्लीज वेलकम, स्टेज पर आना है, आपको मैन ऑफ द मैच का पुरस्कार दिया जाएगा। शानदार बेहतरीन बल्लेबाजी, 51 रन 20 गेंदों में, क्या बात है, ताबड़तोड़ बल्लेबाजी और साथ ही साथ इनामी राशि यहां पर आती हुई मान्य श्री कुंदन तुलसीराम पाटिल साहब जो कि भिवंडी तालुका और मनोज पाटिल साहब की तरफ से 500 रुपए की इनामी राशि, 2100 रुपए की इनामी राशि यहां पर दी जा रही है और साथ ही साथ 500 यानी 2600 रुपए की इनामी राशि और मैन ऑफ द मैच का पुरस्कार दिया जाएगा। मान्य श्री जयवन मात्रे साहब से मैं रिक्वेस्ट करूंगा कि आपके शुभ हाथों से यह मैन ऑफ द मैच का पुरस्कार और 2600 रुपए की इनामी राशि इस खिलाड़ी को जरूर दी जाए। एक बार जोरदार तालियां। पहला खिलाड़ी जिसने 51 रन 51 यानी हाफ सेंचुरी की है, बेहतरीन बल्लेबाजी के दमखम पर 2600 रुपए रोक रकम और मैन ऑफ द मैच का पुरस्कार